परवा या बा समोर आहे बा या समोर हा हॅलो जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम ओ हॅलो 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 याचा कम जरा हॅलो हॅलो चे 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 हॅलो वस्त रिटर्न लेणी होती मिळत येईल पण मग आला पाहिजे ना बाकी माझ्या जमलं माझ्या बरोबर आहे माझ्या कल्ला नाही होत चे चे आता आला हॅलो हॅलो खोलला आता हॅलो ठीक आहे रूप पाहता लोचनी लोचनी 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची ओ बहुधा सुकृताची जोडी बघ सुकृताची जोडी बघ सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी आवडी ओ हा विठ्ठल परवा परवा ओ हा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा आणि बाप बाप रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा तोहा माधव बजवा तोहा माधव बजवा तोहा माधव आणि तोहा तोहा माधव बरवा तबला बरवा तबला जरासा. तोहा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा जय जय राम कृष्ण जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम ओ
बरोबर आहे. मज नाही कुणाची आशा, मज नाही कुणाची आशा, या जगदीशा वाचुनी, या जगदीशा वाचुनी. मज नाही कुणाची आशा, मज नाही कुणाची आशा, या जगदीशा वाचुनी, या जगदीशा वाचुनी. भवसागर लहरा भारी, भवसागर लहरा भारी, मज कोण येऊनी तारी, मज कोण येऊनी तारी. प्रभु तूच खरा कैवारी, संकट तारी धावुनी, या जगदीशा वाचुनी. मज नाही कुणाची आशा, मज नाही कुणाची आशा, या जगदीशा वाचुनी, या जगदीशा वाचुनी. ध्रुव बाळ 5 वर्षाचे, ध्रुव बाळ 5 वर्षाचे, नामस्मरणी ते ज्ञानाचे, नामस्मरणी ते ध्यानाचे. विधले स्थळ ते मोक्षाचे, अधळ पदासी जाऊनी, या जगदीशा वाचुनी. मज नाही कुणाची आशा, मज नाही कुणाची आशा, या जगदीशा वाचुनी, या जगदीशा वाचुनी. प्रल्हाद बाळ वाचविला, प्रल्हाद बाळ वाचविला, खांबा मधुनी खळवळला हो, मधुनी कडवडला. कच्छपू दुष्ट मारियेला, सांगे तुकड्या सांगणी, या जगदीशा वाचुनी. मज नाही कुणाची आशा, मज नाही कुणाची आशा, या जगदीशा वाचुनी, या जगदीशा वाचुनी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बुक्का इकडे लावत आहे का, हारगी टाकायचा आहे का? हा, म्हणजे मग वेळ भेटणार नाही आपल्याला बोलता बोलता. परमपूज्यने श्री गुरुदेव. हॅलो, विनोद भाऊ आगळे यांना विनंती करतो की त्यांनी महाराजांचं स्वागत व सत्कार करावा. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे श्री विनोद भाऊ आगळे. या विनोद. थोडी मागची मंडळी पुढे पुढे येऊन जा ना काकाजी, थोडंसं काकाजी समोर समोर येऊन जा. लय झाला नंतर ते लय लय घ्या पाहिजे इकडे येऊन जा. 2 तास तर आपल्याला बसावं लागते. येऊन जा मागची मंडळी पुढं, महिला मंडळी बरोबर बसल्या. अंधारात बसलेली मंडळी सुद्धा या समोर पेंडॉलमध्ये. त्या ओट्यावरच्या मंडळींना नम्र सूचना की त्या मंडळींनी आतमध्ये यावं. तिथनं येणं जाणं महिला करतात, ते महिलासाठी स्पेशल रस्ता असल्यामुळे त्या ओट्यावर बसलेल्या सर्व भाविक भक्त मंडळींना नम्र सूचना की त्यांनी पेंडॉलमध्ये यावं. विठ्ठला 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 विठ्ठला. हो हो. परमपूज्यनीय श्री गुरुदेव, चराचरात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती, पंढरीनाथ भगवान परमात्मा, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज
ब्रह्मलीन संत बापूरावजी महाराज यांच्या तुकडोजी महाराजांचा 57 पुण्यतिथी महोत्सव चालू आहे आणि स्वर्ग आपले ब्रह्मलीन संत बापूरावजी महाराज यांचा 28वा पुण्यतिथी महोत्सव आपण समन्वय साजरा करून राहिलेला आहोत. आणि या कार्यक्रमात ग्रामगीता प्रवचन करणारे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण निलेश महाराजजी गावंडे, सुंदर त्यांचं कालपासून प्रवचनाला सुरुवात झालेली आहे आणि आज दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. भजन तुकडोजी महाराजचं आहे, मद नाही कुणाची आशा. आणि या भजनावर चिंतन 2 तास तुम्हाला आम्हाला करायचं आहे. फार सुंदर तुमचं गाव, गोगुरी नावाचं गाव, आणि सुंदर असा पुण्यतिथी महोत्सव आपण साजरा करून राहिलेला आहोत. पुण्यतिथी महोत्सव साजरा करणे म्हणजे त्या संताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आहे. त्या संताचे आमच्यावर उपकार आहे, ज्यांनी आम्हाला चांगला मार्ग दाखवलेला आहे, ज्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे शिक्षण दिलेलं आहे, जे आमच्या गुरुस्थानी आहे, त्याने अगणित उपकार आमच्यावरत आहे आणि त्या उपकाराची परतफेड आम्हाला करायची आहे. पण कशी करा आम्हाला सुचत नाही, म्हणून त्यांची आम्ही पुण्यतिथी साजरी करू आणि त्या उपकारातून उत्तीर्ण होऊ ही आमची खरी इच्छा आहे. थाला विठाला ते राष्ट्रने तुकडोजी महाराज आणि सद्गुरू संत बापूरावजी महाराज. तुकडोजी महाराज जर म्हटलं तर गरिबीत जन्माला आलेले आहेत. लोकांना तुम्हाला कल्पना आहे. आणि तुकडोजी महाराजचा जन्म झाला तेव्हा घरदार सर्व उडालं होतं, काही शिल्लक राहिलं नव्हतं. घरातून सूर्यनारायण त्याला दिसायचा, एवढी गरिबी. आणि त्या गरिबीमुळे घरामध्ये एक वारुळ होतं, त्या वारुळामध्ये एक साप होता. तो साप यायचा आणि बाबाच्या अंगाला गुंडाळायचा आणि आईनं पाण्याला जावं. आईनं पाण्याची खेप आणावी, तिला दिसावं. बापरे बापरे बापरे, डोम्या नागानं माझ्या मुलाला घेरावा घातलेला आहे, आता काय करावं. तिने ओरडावं, गावातले लोक जमा करावे, तेवढ्यात त्या सापानं निघून जावं वारुळामध्ये. सूर्यनारायण प्रार्थना करण्याकरता बाहेर निघायची गरज नव्हती, घरातून सूर्यनारायण दिसायचा. शेजारच्या बाईला सांगावं, बाई माझा मुलगा 2-4 महिना झाला ग, खूप रोळ आहे, काय करावं समजत नाही. त्या शेजारच्या बाईनं सांगावं का याच्या अंगाला बिब्याचं तेल लाव, ते मुलगा दुरुस्त होईल. त्या मंजुळाबाईनं घरी जावं, बिब्याचं तेल काढावं आणि त्या बिब्याचं तेल महाराजच्या अंगाला लावून द्यावं. रातभरात बाबा डबल. त्याच बाईला दाखवायला जावं, पाय ग आई त्या उपाय सांगितला, बरं झालं बिचारे, माझा मुलगा रोळ होता, आता खूप लठ्ठ झालेला आहे. बरेच दिवसापर्यंत महाराज त्या यावलीमध्ये राहिले, शाळेत टाकायचे त्या प्रयत्न केले, पण देवतारी त्याला कोण मारी. ह्या बाईनं काही सांगितलं असेल, पण बाबाची तब्येत नंतर दमली. बाबा काही साधे नव्हते, बाबा योगी होते. महाराज सांगायचे, मैं का भी मैं हूँ, आशा निराशा के बस में नहीं हूँ, ये मेरा खेल है मैं जानता हूँ. पहले भी मैं था, आज भी मैं हूँ और कल भी मैं रहूँगा. मेरा पता किसको जल्दी नहीं लगा. तुकडोजी महाराजना आपल्या आईवडिलांनी त्यांचा पता सांगितला नाही. ज्याप्रमाणे गोकुळच्या भगवान कृष्णाने आपल्या यशोदा माताला आपला पता सांगितला नाही. अनंत ब्रह्मांड उतरी हरिया बालक नंदा घरी, नवल केवळे केवळे, पण तरी आईला सांगितलं मी कोण आहे. तुकडोजी महाराज जगाला सांगायचे, बाबा मला मी कोण आहे विचारू नका, मुझे ही मालूम कौन हूँ मैं, मुझे ही मालूम कौन हूँ मैं, हो मुझे ही मालूम कौन हूँ मैं, मुझे ही मालूम कौन हूँ मैं. लाज के मारे मौन हूँ मैं, लाज के मारे मौन हूँ मैं, मुझे ही मालूम कौन हूँ मैं, मुझे ही मालूम कौन हूँ मैं. आणि आपल्या आईनं मंजुळा मातेनं आळखुजी बाबाचं सुप्रू करून टाकलं नामाच्या गावात. म्हणा हा तुमचा आंबा घ्या, तुम्ही मला आंबा दिला होता ना, हा तुमचा आंबा तुम्हाला परत करतो आहे. तुकडोजी महाराजांनी आळखुजी बाबाची बरेच वर्ष सेवा केली. 9-10 वर्षापर्यंत महाराज सेवेमध्ये राहिले. आणि आळखुजी बाबा पुन्हा सांगतोय, कुठपर्यंत बाई सेवा करशील, ते कुठपर्यंत माझे पाय दाबत बसशील, तुला जैन सेवा करायची आहे आणि जैन सेवा ही ईश्वर सेवा आहे. आणि मला तू सोड आता, बाजूला हो आणि देश कार्याच्या कामात लाग जरासा. महाराजने आळखुजी बाबाचे पाय सोडले
रामटेकला तपस्याला गेले. तपस्या केली, सीताराम स्वामीची भेट झाली. नंतर आपले वंदनीय महाराज गोंधुल्याला गेले. 12 वर्षाच्या वयामध्ये बाबा तपस्या करतो आहे. त्या दगडावर तपस्याला बसतो आहे. त्या दगडावर महाराजचे पावलं उमटते आहे, दगड कोरल्या जातो आहे. एवढा पावर त्या काय म्हणजे त्यागामध्ये होता. आणि सरळ सरळ आईला पत्र पाठवून दिलेलं आहे. योगी रममान झालेले आहे. त्यांना बरं वाटायला लागलं. आईला डायरेक्ट पत्र पाठवलं, आई तुमचा तुकड्या वाघानं खाल्ला, असं पत्र पाठवलं. आणि आई ओरडायला लागली, बापरे बापरे बापरे, माझ्या मुलाचं काय झालं असावं, वाघानं खाल्लं माझ्या मुलाला. गावात जमा झालं. आई रडायला लागली. आणि बंडूजीला आग्रह केला, तुम्ही जा माझ्या बाळाला शोधा, माझा बाळ वाघानं खाल्ला म्हणतं पत्र आलेलं आहे. आणि बंडूजीला बरं वाटलं नाही. बंडूजी घरातून निघाले, चिमूरपर्यंत गेले. भूते नावाचे कोणी व्यक्ती भेटले. त्यांना विचारलं, इकडे कोणी पोरगा आढळला का तुम्हाला एकांतवासमध्ये? ते भूते सांगायला लागले, मला आढळला तर नाही, पण या गोंधुल्याच्या जंगलामध्ये जावणीमध्ये जिथं माणसं जात नाही, गावातले लोक भितात, पण त्या ठिकाणी एकाच जावणीमध्ये एक मुलगा राहतोय. तो जर मुलगा तुमचा असेल तर जाऊन पहा. मग बंडूजी शोधत 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 तिथपर्यंत पोहोचले. आणि तुकडोजी महाराज दगडाच्या घोड्यावर खेळून राहिले, धांटवादा. आणि तुकडोजी महाराज दिसल्याबरोबर बंडूजीने हबाटा फोडला, काय रे तुकड्या, काय करावं रे तुझं? तू आईला पत्र पाठवलं, तुझी आई रडते आहे, तू आईनं अन्न वर्ज केलेलं आहे, खूप रडतो रे, चाल घरी, तुला मी न्यायला आलेला हो, माझी तुला शपथ आहे रे, तुझ्या आईने तुला बोलावलेलं आहे. महाराज सांगता, बाबा तुमची गोष्ट खरी आहे, तुम्ही मला बोलावता इथपर्यंत बरोबर आहे, पण एक सांगू बाबा, मी आता आशा निराशा के बस में नहीं हूँ, ये मेरा खेल है, मैं जानता हूँ. बाबा आता माझं झालं, मी आता देवभक्तीत लागलेलो आहो, मी तपस्याला बसलेलो आहो, आता मला तपस्या करायची आहे, घरात मला आता कोणी नेऊ नका, मज नेऊ नका येथोनी, मज नेऊ नका येथोनी, हो मन रमले श्री गुरुचरणी, मन रमले श्री गुरुचरणी, मज नेऊ नका येथोनी, मज नेऊ नका येथोनी, ओ मन रमले श्री गुरुचरणी, मन रमले श्री गुरुचरणी. बाबा आता मला नेऊ नका, गुरुचरणावर माझं मत नतप झालेलं, आता मला माझं मन रममान झालं, आता कोठे धावे म्हण, तुमचे चरण देखली या, भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद, मनाला स्थिर करवाया, धरी गुरुप्रेम हृदय्या, तया विन अन्य ना कोणी, बाबा मनाला बोध बी सकया, मला आता घरी नेऊ नका, आणि माझ्या आसक्तीत तुम्ही राहू नका, आणि तुमच्या आसक्तीत मला ठेवू नका, कारण तुम्ही आणि मी हे आपलं नातं तात्पुरतं आहे. हां, बेटा कहे पिता मेरा, पिता कहे बेटा मेरा, पिता कहे बेटा मेरा, बेटा कहे पिता मेरा, ना बेटे का पिता है ना पिता का बेटा है, ये तो जन्म देने का एक नाता है. मामा कहे भांजा मेरा, भांजा कहे मामा मेरा, ना भांजे का मामा है ना मामा का भांजा है, ये तो बहन देने का एक नाता है. पत्नी कहे पति मेरा, पति कहे पत्नी मेरी, ना पत्नी का पति है ना पत्नी का पति की पत्नी है, ये तो शादी करने का एक नाता है. बाबा तुम्ही पहिले नव्हते, आज आहे, उद्या राहणार नाही, आणि मला तुमच्या आसक्ती मला ठेवू नका, आता मी ठरवून टाकलं. काय रे, मज नाही कुणाची आशा, मज नाही कुणाची आशा, या जगदीशा वाचुनी, या जगदीशा वाचुनी. तुकडोजी महाराज म्हणतात, मला आता कुणाची आसक्ती राहिलेली नाही. हां, आता फक्त माझं एकच ध्येय आहे, भगवंताची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती. प्राप्ती. मला देवाची प्राप्ती केल्याशिवाय, त्याला प्रसन्न केल्याशिवाय मी आता इथून उठणार नाही, हा माझा निश्चय आहे. जा बाबा, तुम्ही माझी आसक्ती सोडून द्या. बंडूजीला वापस यावं लागलं.
संत असे असतात का त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आसक्ती राहत नाही, त्याचं नाव संत. हां, आसक्ती अजिबात नाही. स्त्री आसक्ती, पुत्र आसक्ती, घर आसक्ती, गाव आसक्ती, वासना आसक्ती, या आसक्तीच्या बंधनातून जीवाला जे मुक्त करतात त्याचं नाव संत आहे. आणि त्याच बसते आमचे वंदनी महाराज. ध्यान ठेवता कशा करता बोलतो. आणि आपण जे सामान्य जीव आहो, आपण सर्व आसक्तीमध्ये आहोत. म्हणजे आसक्तीतल्या माणसाला सुद्धा वंदनी महाराज सांगतात, बाबा रे आता तरी तू ये शुद्धीवर भज भज रे गोपाला, आता तरी तू ये शुद्धीवर भज भज रे गोपाला. आसक्तीचा बंध तोडून बघ देवाची लीला, तू आसक्तीचा बंध तोडून बघ देवाची लीला. मग आता आपल्याला शुद्धीवर यायचं आहे. आणि भगवंताच्या लीलेचं वर्णन तुम्ही आम्हाला करायचं आहे, नामस्मरण चिंतन करायचं आहे. देव विश्वात आहे, देव नाही असं म्हणता येणार नाही. हां, बरेच लोक बोलता देव नाही, देव पाहिला काय, देव दिसतो काय, लोक हे चर्चा करतात. पण आखरी त्याच्यावर जेव्हा पाडी येते थोडी देवादेवाच करते. अरे बाबा देवा, अरे पंढरीनाथा पांडुरंग काय झालं हे म्हणतेस, तोच म्हणते देव नाही आहे आणि तोच देवाला बोलावते. त्याशिवाय भागणार नाही. एक बाई शाळेत भाषण द्यायला गेली, चालली समजा म्हणजे कुठं चालल्या ताई म्हणजे भाषण द्यायला. कशावर तुमचं भाषण आहे म्हणजे अंधश्रद्धेवर. बरं. आणि ते बाई पुढे निघायला लागली, तिच्या आडवी माझर गेली. बाई वापस आली, म्हणजे बाई काहून वापस आल्या म्हणजे आडवी माझर गेली म्हणून वापस आली. भाषण द्यायला दिली अंधश्रद्धेवर आणि आडवी माझर गेली तर वापस आली. हां, एका माणसानं कीर्तनात सांगितलं देव नाही असं कीर्तनात सांगायला लागला. देव नाही आहे असं बोंबलायला लागला. त्याचं भाषण संपलं. मी त्याच्या भेटी करता गेलो, राम महाराज राम. काय तुमचं भाषण म्हटलं, काय तुमचे शब्द, एक शब्द अलग अलग तुमचा होता, काय करावं म्हणजे हे माझं काही नसून ईश्वराची कृपा आहे. अरे आता तुम्हाला म्हणलं ईश्वर नाही म्हणून, त्याची कृपा त्याच्यावर कृपा झाली काय. असे लोक आहेत. देव दिसत नाही, नाही पण देव नाही असं मी 2-4 उदाहरण लहान सांगत असतो. तुम्हाला पटलं तर हो म्हणता. आपलं कीर्तन वेगळं आहे. रात्री आपण आकाशाकडे पाहतो, काय दिसते आपल्याला बोला ताई? चांदण्या किंवा तारे दिसते. आणि ते सकाळी दिवस निघाला, सूर्याचा प्रकाश झाला, ऊन तपून राहिली, 8 वाजले, मग जर वर पाहिलं तारे दिसते काय? नाही. तारे गेले का आहे? तारे गेले का आहे रे पट्टेवलो? आहे, दिसत नाही. कारण काय? सूर्याच्या प्रकाशाचा प्रभाव जास्त झालेला आहे, त्याच्यामुळे तारे लुप्त झालेले आहेत. दिवसाचे 12-12:30 1 वाजून राहिला, ऊन तापून राहिली, डोक्यावर तर सूर्य आहे. त्यावेळी आभाळ आलं, पाणी यायला लागलं, अंधार पडला, दिवस डुबला का आहे? डुबला का आहे? आहे, दिसत. कारण आभाळ. ठीक आहे. एखादा मोठा तलाव आहे, तलावाच्या काठावर तर आपण उभा आहोत आणि तलावाला भरपूर पाणी आहे. तलावाला भरपूर जर पाणी असेल तर त्या तलावामध्ये जलचल प्राणी असन का नसन? आहे, तो प्राणी दिसत नाही. कारण पाण्यावरचं शेवाळ आला, पाण्यावरचं गवत वाढलं. जोपर्यंत आपण ते शेवाळ किंवा गवत बाजूला करणार नाही तोपर्यंत आतले जलचर प्राणी दिसणार नाही. असा देव तुमच्या आमच्या आत सर्वाच्या ओतपोत भरलेला आहे. कशावरून भरला आहे? गाडगे बाबा नेहमी सांगायचे, देव माणसात आहे रे, देवळात देव नाही. कोण म्हणे? गाडगे बाबा. मग काही लोक मग आम्हाला सांगे, मग गाडगे बाबा म्हणते म्हणे देवळात देव आहे, देव नाही, माणसात देव आहे. मी आता गाडगे बाबाच नाही म्हणत, जेवढे काही संत झाले परंपरेने एवढेही नाही देव म्हटलं बाबू, माणसाचाच सांगितला. पहिला आपण ध्यानवाराचं प्रमाण घेऊया. हृदयामध्ये असता रामू, सर्व सुखाचा आरामू, का भ्रांतशी कामू विषयावरी. देव हृदयामध्ये आहे. तुकारामाचा मग देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. तुकडोजी महाराजचं प्रमाण घेऊया. भगवान मेरे पास है, मैं हूँ सदा भगवान का. नाथांचं प्रमाण आहे. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला. सावता महाराजचं प्रमाण आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. जनाबाईचं प्रमाण आहे. धरला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना आता विठ्ठल. एक भजन आहे वंदनी महाराज, देव ठेविला कोंडुनी आणि आम्ही आमच्या हृदयस्थानी. देव कुठे आला आता? तुमच्या आमच्या देवालयाला आहे. देव तुमच्या पल्याला नाही. पण सगुण पूजा तेवढीच महत्त्वाची आहे. ते सगुणाची पूजा केल्याशिवाय निर्गुण सापडणार नाही, शोध लागणार नाही. मग सगुण मूर्ती फार महत्त्वाची आहे. मग मोठी पांडुरंगाची असो, मुंगसाई देवाची असो, बापूराव महाराजची असो, तुकडोजी महाराजची असो,
ही जी मूर्ती आपण डोळ्यानं पाहतो म्हणजे आपल्या स्फूर्ती जागी होते. तो पाहावा, हा जागा करावा, तो हा विठ्ठल बरवा बरोवा. ध्यान ठेवता आता. मग आपल्यातला देव आपल्याला काय दिसत नाही, कारण काय आहे? मी सांगतो. लोखंडाला लोहचुंबक दाखवलं, काय होतं रे? चिपकते. लोखंडाला लोहचुंबक दाखवलं का आकर्षित करते लोखंडाले. कधी कधी काय होते, ते लोहचुंबक दाखवायचे प्रयत्न करा, लोखंडाला आकर्षित करत नाही. याचा अर्थ काय? लोखंड खराब आहे का लोहचुंबक खराब असेल? दोन्ही बरोबरच आहे. पण त्या लोखंडावरचं किचड आहे, त्या लोखंडावरचं जंग आहे. जोपर्यंत तो किचड किंवा जंग धुतल्या जाणार नाही तोपर्यंत तो लोहचुंबक लोखंडाला आकर्षित करणार नाही. असा देव तुमच्या आमच्या आत आहे. मी सांगत नाही. सर्व घटिरामध्ये हा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. हरी मुखे मना हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना, हरी मुखे मना हरी मुखे मना. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. त्याचं नाव चालवा, त्याचं नाव घ्या, त्याचं भजन करा. देवापेक्षा देवाचं नाम श्रेष्ठ आलेलं आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाळ, गगनाहुनी वाळ नाम आहे. ध्यान ठेवता. आणि त्यांना ऐसा नामाचा महिमा, ऐसा आहे नाम तेरा, भक्तीविना उद्धार नाही कुणाचा. अनेक भजन महाराजांचे आहे. तुम्हाला इशारा केलेला आहे भक्तीचे. भक्तीशिवाय अय तुम्हाला देवाची प्राप्ती होणार नाही. आणि आपण काय करतो? भक्ती विसरलो, भजन विसरलो, घरातून बाहेर आपण निघतच नाही. माझं घर, माझं वावर, आमची माती, आमचे माणसं आणि आमचे धांडे, आमचे कंस. बसलं घर धरून. ही थोडं विको कमी करा. कोण माझं? ध्यान ठेवता. आता ज्याला माझा माझा आपण म्हणतो हे सारं नाशिवंत नाशिवंत. करुणी करुणी पहा विचार. विचार. एकदा लग्न लागलं, अक्षता अंगावर पडल्या, नवरी त्या घरात गेली, गणगोत वाढलं. हे मै आतो सासू, हे मै माम सासू, हे मै चुलत सासू, हे मै सक्की सासू. पुऱ्या गावात सांगते घासू घासू, तरी 12 महिन्याला डोळ्यात आसूच. हां, ज्या घरात ती नवरी गेली असं त्या घराचा उतारा झाला. हां, सुना आल्या म्हणजे सासवायला आराम पडते म्हणून लग्न करते काळजीनं पोरायचं. आता नाही होत बाई माझ्याकडून पडल्यावर कामं. लय कष्ट केले बिचारे म्या. 2-2 गुणानं पाणी भरलं बिचारे. आता नाही होत तेवढं, ताकद नाही राहिली आता. काल मला टिलचं भरणं भारी गेलं. आता आली बाई सून, झाला आता जरासा आराम. आता मला आराम पडला तर पडला. लगेच दुसरी बुडी आली म्हणजे माझ्या लग्न कर पोराचं. आरामच पडते. हां, सून आली का आरामच पडते. कारण मला सून आली, मला तर पुरा आराम झाला आहे. एवढा आराम मला पाहिजे नव्हता तेवढा दिला माझ्या सुनीनं. सून आला म्हणजे आराम पडते ना. कधी कामं वाढते. सुनही तुम्हाला आराम देते. ध्यान ठेवता कशा करता बोलतो. पण त्याची मी हे काही त्याची वेळ आहे. लग्न झालं तेव्हापासून दिवाळीपर्यंत तुमची सून तुम्हाला आरामात देते. आई व भाजी करू आई करणं, चहा मांडू आई करणं, आई व काय व आई 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 आईच करते, मॅट करते आई आई करून. सासूला असं वाटतं माय मस्त सून भेटली मला, 1 नंबर. विसरत नाही व, जराशी विसरत नाही. लगेच आई म्हणते व. पाणी भरू आई, नळ आले आई, अशीच करते व. बाबाली मोठी हाते हाका मारते मामाजीले, बाबा चहा, बाबा चहा. हा, शेवाचा पत्र खाली नाही पडत, खालची मान वरतं नाही करत, काहीच नाही. बाबा चहा. बाबाली बरं वाटते. वा, काय सून भेटली आहे. कुठपर्यंत? दिवाळीपर्यंत. आणि दिवाळीला तुमची सून गेली, तिले न्यायालय तुमचं पोरगं गेलं, तिची यानं बासंती खाल्ली, याचं माप त्यानं घेतलं कपड्यासाठी. याले त्यानं कपडे शिवले का दोघंही वापस जेव्हा येते काकू तर दोघांची आई म्हणणं बंद होऊन जाते. पोरीचंही आई मग सुनीचंही बंद होते आणि पोराचंही बंद होते. आणि बस आता मस्तक ठोकत. मग सून बुडी म्हणते बाई माया पोरगं बिघडलं. असं नाही होत होतं माया पोरगं. न्यायालय गेलं तर आपण बिचारे कसं कसं करून राहिलं. माया आता अंदाज आहे बाई, त्याला समजते काहीतरी. मला तर शंकाच आहे बाई, त्याने घातलं यायला काहीतरी. झाले भांडणं सुरू. आता याचाच ना प्रपंच आहे. ध्यान ठेवता. आणि त्या प्रपंचात तुकडोजी महाराज मोठा विचार करतात. प्रपंची कोण सुखी झाला, प्रपंची कोण सुखी झाला, न देखिला ऐकिला ऐसा, न देखिला
केला दयाने राम वश केला जनवंदिती पाय त्याचे मनाले दासधर हरीचा मनाले दासधर हरीचा आणि कोण सुखी या प्रपंचामध्ये एकही आपण सुखी नाही आहोत राहून राहिलो राहा लागते इलाज नाही आहे जो देखे वो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं है रे कोण सुखी आहे याच्यामध्ये प्रपंचात कोणी सुखी नाही आहे पण सुख एका ठिकाणी आहे ते परमार्थच सुख आहे आणि त्या परमार्थच सुख असल्यामुळे तुकडोजी महाराजनं गणगोताची वासनेची सर्व गोष्टी अपेक्षा सोडून दिली मग नाही कुणाची आशा आता माझा देव आहे त्याला प्राप्त केल्याशिवाय मी इथे उठणार नाही मग काही लोक म्हणते देव नाही मग तुकडोजी महाराज देव आहे कसे म्हणतात पाहिजे तेरे सहारे सुधर जाएंगे हम माया की नदिया गुजर जाएंगे हम माया की नदिया गुजर जाएंगे हम तेरे सहारे सुधर जाएंगे हम माया की नदिया गुजर जाएंगे हम माया की नदिया गुजर जाएंगे हम पण त्याच्या सहाऱ्याशिवाय नाही त्याच्या आधाराशिवाय नाही त्याचा पदर पकडल्याशिवाय भवसागर पार करता येणार नाही भवसागर के कठिन भंवर में कोई ना आए काम बंदे पावन है हरिनाम हरिनाम त्याचं नामस्मरण करा चिंतन करा देव पाहायची अपेक्षा करू नका पण भजन तर करा आपल्याला भजनात निघाली वेळ घरातून वेळ नाही आहे तरी कबीर महाराज तेव्हा सांगा जब तक है जिंदगी फुर्सत न होती काम से कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो श्री नाम से वेळातला वेळ करा प्रभूचं भजन करा ध्यान करा चिंतन करा आहे चिंतन केल्याशिवाय परिवर्तन होणार नाही आयुष्यभर तुम्ही काही वाचत गेले चिंतन झालं नाही परिवर्तन दिसणार नाही मी सांगत असतो बैल चरायला जाते दिवसभर आणि दिवसभरचं बैल चरते संध्याकाळी बैल घरी येते खुट्यावर बांधून द्या चारा टाकू नका बैल गुच्चा बसते काय करते बैल बागुल करते बैल हां कायची करते बागुल दिवसभर चरलेल्या चाऱ्याची संध्याकाळी बागुल करते मग तुम्हाला दिवसभर ग्रामगीता प्रवचन ऐकायचं आहे 1 तास अर्धा तास घरी चिंतन करायचं आहे म्हणजे परिवर्तन दूर नाही एक तरी ओवी अनुभवावी ग्रामगीतानं हे पारायणासी वाचता वाट दावी जनासी समोर बदलवी जीवनासी मनी घेता अर्थ तिचा मग हे जर याच्या अनुभवा आले त्याचे जन्म मरण दुःख संपले आत्मस्वरूप मूळचे भले ओळखले म्हणून या मग त्याशी नाही उरला भ्रम विश्व आपणासह झाले ब्रह्म पुढे कराल ते कर्म पूजा तर तुझी ईश्वरा आता देवाचा अवतार एक नाही आहे नाना चतुर्य कला व्यापे आपणची गायनाचे आलापे आपणची प्रसन्न होऊन सोपे भक्ती फळ दावी त्यात नामस्मरण करा नाम देवापेक्षा मोठं आहे नाव काय घ्यावं आणि त्याच्याच करता आपला जन्म मनुष्य आहे 184 हिंडता जन्मा येतो प्राणी देह पाण्याचा बुलबुला बुलाला अहंकाराने कुधर्माची जोत लावली धर्माची हानी होऊन राहिलेली आहे हा धर्म वाचवायचा असेल हे धर्मात वाचवायचा असेल देश सांभाळायचा असेल संस्कृती टिकून ठेवायची असेल तर भगवंताचं नामस्मरण करा नाम का घ्यावं थोडक्यात सांगतो कीर्तन सुरू करतो एका बाईला 5 वर्षाचा मुलगा झाला काय म्हटलं माझ्या लक्षात आलं नाही आता काय म्हटलं मी आता बाईच्या लक्षात आलं वाटते काय म्हटलं ताई मी एका बाईला होते असते काय चुकलं ना मैं एका बाईचा मुलगा झाला 5 वर्षाचा आता बरोबर आहे एका बाईचा मुलगा झाला 5 वर्षाचा तिथे पोराचं बोट पकडून वर्गामध्ये गेली गुरुजी माझ्या मुलाची ॲडमिशन करायची आहे करता का मास्टर म्हणे का नाही करणार आम्हाला तर मुलाची फार गरज आहे सांगा पोराचं नाव पेन दे बरं. सांगा बाबूचं नाव म्हणे विजय हो का हो VIJAY विजय आहे ना हो तुमच्याकडे आहे का असं काय चालू प्रेमीला चहा मांडला हो का हो कुठली व शकुंतला मी का कापूस वेचाला हो का हो जास्तीचं वय हे काही काम नाही झालं हो होतं पहिले होतं नाही हो लागत को होतं
ते को बंद झालं हो सुरू झालं. आता काय नाव बोलायचं? विजय. याच्या बापाचं नाव सांगा. बापाचं नाव सांगा. ते बाई म्हणे बापाचा काय संबंध आला गुरुजी? ही ॲडमिशन तर मुलाची करायची आहे. याचा बाप नाही शिकून राहिला, पोरगं शिकून राहिलं. बापाचा काय संबंध आला? तुम्ही कोणालाही गावात विचारून घ्या. 9 महिने 9 दिवस मी आवा बोला, उन्हीतला सावलीत मी आणलेला, तोंडातला घास मी चारला, तुमच्यापर्यंत मी आणला. बापाचा काय संबंध आला? तुम्ही कोणाला विचारा बापाचा काय संबंध आहे तर. मास्तर म्हणे बाई असं नाही आहे, बापाचं नाव सांगा. मला ॲडमिशन घ्यायला बरं होते आणि बापाचं नाव सांगत नसेल तर ॲडमिशन होणार नाही. अशी काही होणार नाही, ॲडमिशन तुम्हाला करावं लागते. बापाच्या जेवजी माझं नाव लिहा. म्हणजे तसं होत नाही. अजून मायचे GR, आम्हाला आईचं नाव लिहा असे GR आले नाही. बापाचं नाव सांगा, ॲडमिशन घेतो. त्याचं उचला बरोबर व्हा घराकडे. मग त्या बाईनं विचार केला आणि माझ्या मास्टरला विचारलं, म्हणजे गुरुजी बापाचं नाव सांगाच लागते? म्हणे हो. म्हणे काय फायदा होणार आहे? म्हणे असं विचार. जेव्हा तू बापाच्या घरी होती तुला लग्न व्हायचं होतं, तू कुमारिकाच होती. मग तू चौकात फिरायची. मग लोक तुला विचारे कोणाची पोरगी आहे? मग तू सांगा मी म्हणजे बापाचं नाव ते सांगितलं, शंकरराव भाऊराव. आणि त्या बापाचं नाव तू चालवत होती. बापाचं नाव चालवत होती म्हणून बापाच्या सातबाऱ्यात ते नाव होतं. बापाच्या एस्टेटची मालकीन होती. ध्यान ठेवता. बाबासाहेब तुझे नाव होतं ना. हां, तू बापाच्या एस्टेटची मालकीन होती. पण ते लग्न झाल्याबरोबर बापाचं नाव त्यामागचं खोडलं गेलं आणि पतीचं नाव जोडलं गेलं. तू आता बापाचं नाव विसरले. आता पतीचं नाव चालवतं म्हणून बापाच्या सातबाऱ्यातून निघाली, याचं नाव चालवतं म्हणून याच्या सातबाऱ्यात गेली आणि याच्या इस्टेटची मालकीण झाली. त्याप्रमाणे मुलाच्या मागं जर मुलाच्या बापाचं नाव जर लिहिलं आणि मुलांनी जर बापाचं नाव जर चालवलं तर भावी पिढीत बापाची पूर्ण इस्टेट याच्या नावानं होणार आहे. म्हणून बापाचं नाव चालवणं महत्त्वाचं आहे. आता तुमचा आमचा विश्वाचा मालक तो देव आहे. हां, कशावरून देव आहे? तो आपला पालक आहे आणि आपण त्याचे पाल्ले आहे. भजन सांगतो पहिले. दीन दया घन करुणा सागर, दीन दया घन करुणा सागर सुनिए विश्व विधाता. जग चालक पालक दाता, जग चालक पालक दाता. दीन दया घन करुणा सागर, दीन दया घन करुणा सागर सुनिए विश्व विधाता. जग चालक पालक दाता, जग चालक पालक दाता. तो दीन दयाघन आहे, करुणेचा सागर आहे, कृपालू आहे आणि काय तो आपला पालक आहे आणि आपण त्याचे पाल्ले आहे. म्हणजे आपण देवाचे अंश आहोत. अंश 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 कला आवेश पूर्ण आणि पूर्णतम असे आपण सर्व अंश अवतारामध्ये आहे. आणि आपण जर त्याचं नाव जर चालवलं तर त्याची संपत्ती आम्हाला प्राप्त होते. आणि त्याच्याकरता मद नाही कुणाची आशा. या जगदीशा वाचुनी. मग त्याची संपत्ती म्हणजे कोणती? मी नाव सांगतो. दया, क्षमा आणि शांती ही देवाची दैवी संपत्ती. आणि हे प्राप्त करण्याकरता इहलोकीचा हा देह, त्याचं नाव मनुष्य देह. आणि या देहाने तुम्हाला त्याची प्राप्ती करायची आहे. म्हणून महाराज म्हणतात बाबा आता मला नेऊ नका, मद नाही कुणाची आशा. आणि या जगदीशा वाचून या जगदीश. त्या जगदीशावर देवाचं खूप, तुकडोजी महाराजचं खूप प्रेम होतं. बऱ्याच ठिकाणी भजनं आले महाराजांचे, बरे भजनं आले. देवावर खूप प्रेम आहे. कशावरून? भाऊसागर लहरा तारी मद कोण येऊ नये तारी. तारी. बाबा तू मला तारणार नाही, बाई माया मला तारणार नाही, पण माझा प्रभू आहे ना, माझा कैवारी होईल ना, तर मला भाऊसागर पार केल्याशिवाय राहणार नाही. कशाला म्हणतात भाऊसागर? एक ओवी आहे ग्रामगीतेची. वासना हाची भाऊसागर, आसक्ती खरा हाची संसार, पण ज्ञाने त्याचा पावणे पारवतोची मोक्ष किंवा हाची मोक्ष. आपण सर्व भाऊसागरामध्ये जीव आहोत. त्यानंतर काकू आपल्याला भाऊसागर पार करायचा आहे. आणि कसा असते भाऊसागर? कोण पाहिला भाऊसागर? नाव माहीत आहे भवसागर, पाहिला नाही. भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे सागर. याचाच ना करता पार करायचा आहे भवसागर. मी सांगत असतो भवसागर हा मायारूपी जलाने तुडुंब भरला असतो. या सागराचे पाणी खारट स्वरूपाचे असते. या सागरामध्ये अति दुर्धर असे जलचर मातलेले असतात. ते एवढे उन्मत्त झाले असतात का एकमेकाला तोडून खातात, एकमेकाचा विचार करत नाही. या सागरामध्ये
मोहाच्या लाटा उसळतात. त्या मोहाच्या लाटा अविवेकाच्या दरडीवर आढळतात आणि धैर्याची दरडी कोसळून टाकते. या सागरामध्ये वासनेचे भवरे गरगर गरगर फिरतात आणि त्या वासनेच्या भवऱ्यात जीव सापडला का त्याला अधोगती प्राप्त होते. या सागरामध्ये अहंकाराचं वादळ सुटतोय. अहंकाराचं वादळ सुटलं का मी आणि माझे अशी गर्जना करतो. या सागरामध्ये क्रोधाचे लोंढे येतात आणि क्रोधाचे लोंढे आले का अनेक विकाराचा कचरा सोबत आणतो. या सागरामध्ये कामरूपी उच्च नीच मोठे शिखर असतात, त्यावर ईर्ष्याचे झाडं असतात आणि त्याला विषयाची अंकुर असते. या सागरामध्ये ब्रह्मद्वेष करणारे नकर असतात आणि ते नकर या जीवाचा पाय पकडते. ज्या दिवशी नकरानं पाय पकडला त्या दिवशी तुमच्या कोणी वाली शिल्लक नाही. म्हणून तुकारामाचा एक अभंग आहे, नको नको मना गुंतू माया जाडी, नको नको मना गुंतू माया जाडी, नको नको मना गुंतू माया जाई, नको नको मना गुंतू माया जाई. काळाला जवळी ग्रासावया, हा काळाला जवळी ग्रासावया, नको नको मना गुंतू माया जाई, नको नको मना गुंतू माया जाई. माया उसी का खेल है, सब जीव उसी में खेलते, छाया उसी की शारई, इथं आनंद में डोलते. नको नको म्हणा गुंतू माया जाडी. एकदा जीव ह्या मायेमध्ये अटकला गेला, गुंतल्या गेला अय, आणि तुमच्यावर जेव्हा काळाचं संकट येते तेव्हा तुम्हाला कोणी सोडवणार नाही. जा कोणी असो, ज्याचं दुःख त्याला भोगावं लागते. आपली मावत बहीण असते, आपली आतो बहीण असते. जेव्हा आपण बिमार पडतो, मंगरुळले भरती आहो, लाव तुमच्या मावत बहिणीले फोन, आतो बहिणीले फोन, ये म्हणा भेटीले. मग तब्येत जास्त आहे बिचारे, मंगळूर फिरले भरती केलं, तुझीच वाट पाहते. तुझा फोन नंबर होता, काकूने दिला तुझा फोन नंबर, तुला लावला. बरं बरं येतो उद्या सकाळीच. हो 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 ना आली सकाळीच मावत बहीण. पेशंट पलंगावर आहे, हे आली भेटीले. काकू पा कशी आली, कशी आहे तब्येत, कसं वाटते घरच्यापेक्षा इथं. असं काही केलं भरती, काल केलं. बरं बरं हिम्मत ठेव, काहीच नाही बिघडत. चांगले फळं खात जाय, केळं शेप अंगूर मस्त खात जाय. खाल्ल्यानं तब्येत जमते. बरं म्या काही आणलं नाही, म्या म्हटलं खाता का नाही खात. आणि तब्येतची काळजी घे. मंगरुळला जमत नसलं वाशिमने आणलं, वाशिम जमत अकोल्याने आणलं, अकोला जमत नसलं मुंबईने आणलं. पण तब्येतची काळजी घे गड्या. पैशाचा विचार करू नको, मायापाशी काही नाही आहे, तुझ्या पैसेच लावतो. चालतो मी. मला बिचारे तर समजलं, मला गमेच नाही वा मुद्दाम भेटली आली, मला गमेच नाही कालपासून म्हणते भेटली आली. चालतो मी आता. मला की नाही बिचारी दवाखान्यात वासच सहन नाही होत. काय गेली ती तोंड पाहिले बिमाऱ्याचं रोग्याचं. काय झालं ये ना, एक शेपण्याला पाव भरायचा, 500 रुपये हाती नेले का ठेव तुझ्यापाशी, काही खाजो काही घेऊन खाजो म्हणून. हे कोणती भेटलं ना बाबाजी. माझ्या म्हणणं असं आहे, एक तर कोणाच्या भेटीला जाऊ नका, आणि कुवाच्या भेटीला गेले असन ना अर्धा पाव एक पाव अंगूर तरी सोबत न्या. खावं का नाही खावं. आणि 500 1000 रुपये न्या आपुलकी असन तर. आणि तिला सांगा पैसा तुझ्या नवरासला, तुला आम्हाला काही माहीत नाही आहे, माहीत नाही काय, मी थोडी आम्ही पैसे ठेवत्या पैसे 1000-500 रुपये राहू दे पडले, तब्येत जल्ली माहिती देऊन देतो, पण ठेवत्या पैसे राहू पडले अडी अडचणी. याला म्हणते भेटते ना. मग तुकडोजी महाराज तेव्हा भजनातली यायचे, दुनिया में हमारा कोई नहीं, दुनिया में हमारा कोई नहीं, सब साथी है प्यारे, मतलब के सब साथी है प्यारे, मतलब के. जेव्हा द्रौपदीवर संकट आलं, कोणावर, द्रौपदीवर. द्रौपदी पांडवाची पत्नी एकटी बरं, आणि 5 मालक हे ना. आणि तिच्यावर संकट आलं, जुयामध्ये हारले गेले, आणि कौरव तिच्यावर अत्याचार करायला लागले. दुःशासन भर सभेत साडी उडून राहिला. हे बिचारी हाक मारते, बचाव बचाव. भीष्माचार्य बचाव. धावला काय सासरा तो मानलेला, बेटी मैं क्या कर सकता, मैंने भी दुर्योधन का नमक खाया है, इसलिए मैं कुछ नहीं कर सकता.
कृपाचार्य बचाओ। नहीं बेटी, जहाँ भीष्माचार्य नहीं दौड़ रहे मैं क्या कर सकता अकेला। द्रोणाचार्य बचाओ। नहीं बेटी, मेरा पुत्र उस तरफ है अस्वस्थामा, अगर मैं दौड़ा तो मेरा बेटा ही मुझे मार डालेगा, तू तेरा देख ले। आता उरले 5 पती। बचाओ। धर्म, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, बचाओ। धावलं काय कोणी? का धावलं नाही? हारलेले होते, त्याला माहिती अत्याचार द्रौपदी होऊन राहिला, धावून फायदा नाही आहे. हे 100 आहे, आपण 5 जण आहे. पण एक सांगतो, त्या भगवंतावर विश्वास ठेव रे, श्रद्धा ठेव, त्याची प्रार्थना करा, त्याचं ध्यान करा. देव आपली नियत जागेवर ठेवा. कारण इमानदारी प्रियतयाला सदाचार आवडे. हो इमानदारी प्रियतयाला सदाचार आवडे. कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध हरीला चढे. कुणी कुणाचे रक्त शोषिता क्रोध हरीला चढे. तुकड्या दास म्हणे भक्तीने, तुकड्या दास म्हणे भक्तीने नाचत असे पंढरी पंढरी. भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. काय देवाला काय आवडते? इमानदारी, नीती, प्रामाणिकता, सहनशीलता, इमानदारी. दादा देवाला आवडते हे. आणि ते त्या पांडवामध्ये होतं. द्रौपदी हारले पण भीती नव्हती, त्याला मग देव बरोबर करते, फक्त भगवंता धावा करत राहिले. द्रौपदीला असं वाटलं आता कोणाला बोलून फायदा नाही आहे, आता आपला एकच देव आहे. हा, कोठे गुंतलासी. हा, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, द्वारकेच्या राया. वेळ का सकया लावियला, लावियला. वेळ का सकया लावियला, लावियला. हो कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. बचाव. द्वारकेच्या राया. वेळ का सकया लावियला, लावियला. वेळ का सकया लावियला, लावियला. हो दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले. नका पाहू केले पाप पुण्य हो. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. भगवान बचाइए. द्वारकेच्या राया. वेळ का सकया लावियला, लावियला. इथे भजन आहे महाराजचं. जब द्रौपदी की हाकी सुनते ही का नमाही. लाखों ही चीर दीने तब लाज को बचा. बचावे. हा, ऐसा आहे नाम. 13. हा, मग तुम्हाला मला काय, द्रौपदी हाका मारून आली, भगवंताने तिला वाचवलं. अनेक साऱ्या पूर्वाचे प्रयत्न केले. सारी में नारी आहे काय नारी में सारी आहे लक्षात येत नव्हतं. कारण याला म्हणते इमानदारी. आणि पांडवाची नीतिमत्ता जागेवर होती, म्हणून देव नीतिमत्तेसोबत होता, कौरवासोबत देव नव्हता. कारण कौरव पहिली म्हणत तुम्ही आमच्या मनात पडू नका, तुमची आम्हाला गरज नाही. ज्यानं ज्यानं देवाला विसरला असेल, ध्यान प्रार्थना विसरला असेल, त्या माणसाच्या जीवनात भलं नाही. ध्यान ठेवा. मग तुकडोजी महाराज निष्ठा करायचे, ते निष्ठ जगायचे आणि सांगायचे बाबा मध नाही कुणाची आशा या जगदीशा. वासुदेव. कारण मला अनुभव आहे एक. कोणता रे बाबा? ध्रुव बाळ 5 वर्षाचे. ध्रुव बाळ 5 वर्षाचे. भवसागर लहरा भारी मध कोण येऊनी तारी. प्रभू तूच खरा. कैवारी. त्याच्यावर श्रद्धा आहे, विश्वास आहे. आता तूच आम्हाला भवसागर पार करू शकशील देवा, बाकी कोणीही नाही. म्हणून जरा घर सोडा आता. 15 मिनिटाकरता, अर्ध्या तासाकरता भगवंताची प्रार्थना करा, ध्यान करा, चिंतन करा आणि तुकडोजी महाराजची ग्रामगीता वाचायचे प्रयत्न करा. ग्रामगीता हा ग्रंथ आजच्या तरुणासाठी नवीन संजीवनी बुटी असल्यासारखी आहे. हे संजीवनी बुटी ज्या ज्या पोराने घेतली असेल त्याचं रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. आणि अन्याचा प्रतिकार ज्या आपण करायला लागलो त्या दिवशी आमच्या देशाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. काय तरुण बिघडला आपला देश, तरुण बिघडलेला आहे.
आता तरुण बिघडला म्हणा आणि देश बिघडला म्हणा तर महाराजचं भजन आहे. बिघडा देश नहीं है मेरा बिगड़े खुद है हम हुकूमती. सुंदर वंदर है गाँवों में नहीं जाते हम उसमें. चबूतरों पर बैठे बैठे मारे मक्खी खुशी से बिगड़े खुद है. हम हुकूमती से. हां आम्ही बिघडलेला आहो. मग आमचा देश बिघडलेला आहे. मग आमच्यापासून सुरुवात करायची आहे. हम एक बनेंगे, हम नेक बनेंगे. अरे हम बदलेंगे तो युग बदलेगा. अरे हम सुधरेंगे तो देश सुधरेगा. बदल डालूंगा मेरे जीवन को. लेकरं लहान असले काही तर वाटत नाही काकू. चॉकलेट घे अंगणवाडी, बिस्किटचा पुडा घे पहिला वर्ग. पण लेकरं मोठे मोठे व्हायला लागले का धकधक 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 ज्यूस करून राहिला. तरुण पोरं कीर्तनात बसणार नाही, भजनात येणार नाही, प्रार्थना ध्यान करणार नाही, मोबाईल घेऊन रोडनं फिरल्याशिवाय राहणार नाही. हॅलो नाही असं कधी. हां पाय बरं झाला फोन लावला. नाही पाय बरं मी उद्या वाशिमले पुसद रोडवर कार्नरवर. ठीक आहे बाय. तुही जाय, तुही खाय आणि मी खातो. काय जर गेले अगर मोबाईलमध्ये काय जमाना आला रे आता. हे ना तुमची जेवणाची पाठी नेणार राहिली ना. हिरवा मांडव कुठे दिसून राहिला. लग्नाच्या पत्रिका कोणाच्या येऊन राहिल्या. हां ना देवकुंडी होऊन राहिली ना. बामणाला सांगा लागून राहिलं. आतो मामाले पाहायला नेतो किंवा चुलत्याला पाहायला नेतो ते बंद झालं. काहीच नाही राहिलं आता. डायरेक्ट शेंदूर लावला का घराकडे. शेंदूर लावून घराकडे. हां कोण रे पोरगी रे. आई ती सुनू आहे. माय मेली आली सून डायरेक्ट घरी. आता मोठं कठीण झालं आता बाले. मी तुमच्याकरता मुद्दाम सांगत असतो. जमाने में बदल आज कल हो रहा है. जरा गौर से तो देखो क्या पाप हो रहा है. जमाने में बदल आजकल हो रहा है. जरा गौर से तो देखो क्या पाप हो रहा है. जमाने में बदल. कहता था इतिहास यहाँ पर दूध की नदियाँ बहती थी. फली फूली स्वदेश की जनता सदा सुख में रहती थी. इतिहास थोड़ा बार भाई थोड़ा सा. भली भली इस देश की जनता सदा सुख में रही. अब तो यहाँ पर मेरे को नहीं मिलती रोटी. मगर आज खाने को मिलती न रोटी. वही दूध माखन की आशा भी टूटी. हो दही दूध माखन की आशा भी टूटी. यहाँ पर तो हजारों कटती है गैया. कैसा खुश रहेगा कृष्णा कन्हैया. वो कैसा खुश रहेगा वो कृष्ण कन्हैया. यह धरती का आज कल हो रहा है. जरा गौर से तो देखो क्या पाप हो रहा है. जमाने में बदल. कहता था इतिहास यहाँ पर दूध की नदियाँ बहती थी. फली फुली देश की जनता सदा सुख में रहती थी. रामराज्यामध्ये सुद्धा चांगला काळ गेला लोकांचा. पण आताचा काळच खराब येऊन राहिला. हां पापात वाढत चाललं. पापाचा भार या पृथ्वीला सहन नाही होऊन राहिला. आमच्या गावची एक बुढी बोंबले काल म्हणे महाराज तुम्हाला काही माहीत आहे काय. नाही म्हटलं तर महिनात गेली म्हणे परवा दिवशी. कुठे गेली म्हटलं तर ट्युशनला जातो म्हणे कागदपत्र सगळं नेले म्हणे. आधार कार्ड, मतदान कार्ड, इन्कमिंग कार्ड कोणतं आहे तर त्यानं पॅन कार्ड नेलं म्हणे. ॲडमिशन करायला एक पेपर आहे तर याचं गरज आहे बा. 3 दिवस झाले म्हणे आली नाही म्हणे. महाराज कसं करावं म्हणे. फोन लावून राहिला, फोन लागून नाही राहिला म्हणे. मनातली बाई सांगते म्हणे का कव्हरेजच्या बाहेर आहे. आणि मोबाईल जर कव्हरेजच्या बाहेर असन म्हणे तर मी नाच काय कव्हरेजच्या अंदर असन काय. मी लावतो म्हटलं फोन दे मापाशी. मग तिचा फोन मी घेतला आणि त्या पोटीला लावून पाहिला तर मंथतली बाई बोलत आहे. आप जिस एयरटेल से संपर्क करना चाहते हैं वह इस वक्त कवरेज के बाहर या स्विच ऑफ है. कृपया थोड़ी देर बाद प्रयास करें. धन्यवाद.
आप जिस एयरटेल से संपर्क करना चाहते हैं वो इस वक्त कवरेज के बाहर या स्विच ऑफ है, कृपया थोडी देर बाद प्रयास करें. आपण ज्या एअरटेलशी संपर्क साधू इच्छिता सध्या तोपर्यंत पोहोचू शकत नाही, कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. आउट ऑफ कव्हरेज. तिसरून फोन लावला होती की मनातली बाई बोले कमी बॅलन्स असल्यामुळे आपला कॉल कनेक्ट करता येणार नाही, त्वरित रिचार्ज करा. 10 रुपयाचा टॉक टाईम पाहिजे असेल तर त्याच्यातलाच एक दाबा. गेली पोरगी. आता कसं करतं पोरीचं, आता कुठे ना पोरगी. आता आई वडिलाची इच्छा काय असते का पोरगी लायण्याची मोठी करणे, तिला शिकवणे, कमी पैशात भागवणे आणि पोरीची शिक्षणाची बरोबरी करणे. मुलगी आपली चांगली जर शिकली, चांगल्या मार्कानं पास जर झाली, हिला जर नोकरी लागली तर आपल्या कुळाचा उद्धार झाला, त्याही कुळाचा उद्धार होते तर आपल्याही कुळाचा उद्धार होते. आपणही अडी अडचण की जर आपली पोरगी आपले उसने पासने काम करावं असं वाटते, पण बापाची इच्छा अधुरी राहून राहिली आणि पोरी आपल्या मनानं शहाणपणा करून राहिल्या. 10 एकरावाल्याच्या पोरी मिस्त्री संघ घमिले देते मसाल्याचे त्याच्या संघ जाऊन राहिल्या, सुखी नाही पाहून राहिल्या. तुमच्या बापाच्या 10 एकर जमीन आणता ह्यांना पाण्यात चांगलं 20 एकरवाला बला आम्हाला फायनल देतो करून, लग्न लावून देतो ना. अशा पळपाट तुम्ही करा. पळवा पडवी पिक्चर होता, पळवा दादा कोण घ्यायचा, पळवा पडवी. नसं जर करा तुम्ही काकू बाले, तर उद्या मायबापाचं काय, आपल्या माईची परिस्थिती काय, आपल्या बापाची परिस्थिती काय, आपल्या बापाची कमाई किती, आपली आईची कमाई किती, राहिले साधारण घर आहे, एवढं सांभाळून आईवडील आपल्याला शिकवतात. माझ्यावर आईवडिलाचे उपकार आहेत आणि त्या उपकाराची परतफेड मला करायची आहे. मी चांगल्या मार्गाने पास होईल, चांगल्या पदावर निवृत्त होईल आणि मायबापाची इज्जत ठेवेल. हा माझा धर्म आहे, हा माझा धर्म आहे. माझ्या मायबापाची मान उंच राहिली पाहिजे याची मला काळजी आहे. आयुष्यात माझ्या मायबापाची मान खाली येऊ देणार नाही, होय हा माझा उद्देश आहे. काय करावं लेकरायचं समजत नाही. वंदनी महाराज सुंदर लिहितात, राष्ट्र जागवा देश जागवा, राष्ट्र जागवा देश जागवा, जागृत व्हा तरुणांनो आमच्या, जागृत व्हा तरुणांनो आमुच्या, जागृत व्हा तरुणांनो आमुच्या, जागृत व्हा तरुणांनो आमुच्या, जागृत व्हा तरुणांनो. अरे वीरवृत्तीचा दिवा उजळवा, वीरवृत्तीचा दिवा उजळवा, जागृत व्हा तरुणांनो आमच्या, जागृत व्हा तरुणांनो आमुच्या, जागृत व्हा तरुणांनो आमुच्या, जागे व्हा, जागृत व्हा तरुणांनो आमुच्या, जागृत व्हा तरुणांनो. मुलांना स्वतःचा विचार करा. आपली कमाई किती, आपला खर्च किती, आपली परिस्थिती कशी, आपण चाललो कोण्या मार्गानं, आपला मार्ग चुकीचा आहे का अचुकीचा आहे, या मार्गाने आपला नाश आहे का आपला उद्धार आहे रे, याचं चिंतन आजच्या मुलाला करायचं आहे. हां, कशाला म्हणतात मुलगा, मुलात असावा एखादा गुण, ज्यानं पोट भरेल निपुण, नये संसारा माझी अडचण कोणत्याही परी. बापाने मुलगा नाही शिकवला, तोही पापाचा भागीदार झाला. जन्म देणे कर्तव्य त्याला, तसे शिक्षण देणं अगत्याचे. बाप काळीने शिकवायचे प्रयत्न करतो रे, लहानाचे मोठे लेकरं करतो. बापाच्या मनावर खूप येते रे, आईच्या मनावर खूप येते बाई, पण काय करू, इलाज नाही ना. बया आपण घरात गाडी लावतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती कुठे असतो त्याचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नाव आई आहे. सांगू, गाय असते गाय, गाईला दूध कमी असते, ते वासरू गाईच्या स्तनाला तोंड लावते, पण गाय लाच मारते. दादी पुन्हा वासरू गाईच्या स्तनाला तोंड लावते, अधिक गाय लाच मारते, वासरू बोंबलते. वासराच्या पोटात एक चमचाभर दूध जात नाही, पण जेव्हा ते वासरू गाईच्या तोंडासमोर उभं राहते तेव्हा ते गाय वासराला चाटते. आणि त्या चाटण्यामध्ये एवढं प्रेम आहे का चमचाभर दूध नाही पोटात चालेल, पण त्या चाटण्यामुळं काय होते, वासरू तुमचं धष्टपुष्ट होते. एवढा त्या गाईच्या चाटण्यामध्ये पावर आहे.
आमच्या लेकराला भूक लागली, मम्मी मी जेवतो. आता जेवला सकाळची लागली भूक तुला, मी जेवतो मी. पाहतो काही असं तर गेली घरात, स्वयंपाक घरात गेली, पाहिलं तर खायला काहीच नाही. जेवतो तू? हा मी जेवतो, मला भूक लागली. इकडे तर काहीच नाही. पण ती आई काय कशी आई असते, आई लेकराला तर ये भूक लागली आओ ये, त्याला मांडीवर घेते, त्याला थापटते, भूक लागली आओ. मस्त आता गरी भिजवतो, पोळी करतो, बाबूले मग गुळ देतो, तूप देतो, काला करून देतो, बाबूले मग चारून देतो. अशी थापटते आणि थापटता थापटता पोरगं झोपते. एवढा त्या थापटण्यामध्ये पावर आहे. हा काय करेल आई सांगता येत नाही. आणि एकदाची आई गेली, आईपासून तुम्ही तुटल्या गेले, आईचा जर शाप लागला तर आयुष्य तुमचं दुःखात गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आई वडिलांनी विसरू नका, तुमच्या पाया पडतो. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्याने काया. काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे विद्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. माया 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 माया. त्या आईची माया वेगळी आहे. आणि तुळूजी महाराज म्हणतात, मत नाही कुणाची आशा या जगदीशा. वाचुनी हा भवसागर लहरा, तारी मग कोण येऊ नये. तारी. ज्याप्रमाणे द्रौपदीचे हाल झाले कुटुंबांना केले, अशी माझी होणार आहे बाबा. आता माझी इच्छा एकच आहे. बंडूची विचारतो, कोणती इच्छा आहे रे तुझी आता? ध्रुव बाळ 5 वर्षाचे, ध्रुव बाळ 5 वर्षाचे, नामस्मरणी ते ज्ञानाचे, हो नामस्मरणी ते ध्यानाचे. तिथले स्थळ ते मोक्षाचे, अधळ पदासी हो या जगदीशा वाचुनी. हो मज नाही कुणाची आशा, मज नाही कुणाची आशा. या जगदीशा वाचुनी, या जगदीशा वाचुनी. ज्याप्रमाणे बाबा ध्रुवाने तपस्या केली, त्याला करावीच लागली. कारण उत्तानपाद राजाला 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव होतं सुरुची आणि एकीचं नाव होतं सुनीती. सुरुचीला एक मुलगा होता उत्तम नावाचा, हा मुलगा सुनीतीचा आहे ध्रुव नावाचा. एकदा ध्रुवाची इच्छा झाली का बापाच्या मांडीवर बसवावं. मग ध्रुव चालत चालत गेला आणि बापाच्या मांडीवर बसायला लागला आणि बापानं त्याला सुद्धा मांडीवर घेतलं. लगेच सुरुची आली, त्याच्या कानावर थापड मारली, उतार खाली उतार. तुझ्या बापाच्या मांडीवर बसण्याचा तुझा काही अधिकार नाही आहे, उतार. जंगलात जा, वनात जा, तपस्या कर, देवाची प्राप्ती कर. माझ्या पोटी जन्म घे आणि मग बापाच्या मांडीवर बस, उतार. पोरगाच्या दुसऱ्या मायनं उचलून दिला. पोरग लढतलं गेलं, आई व सुनले म्हणतात, सुनीती आईला म्हणतात, हक्क आईला सुनीतीला, आई व मला मोठ्या आईनं मारलं. काऊन मारलं बाबू? मी बाबाच्या मांडीवर पडलो तर आई मोठ्या आईने मला दाबड मारली. मला म्हणे वनात जाय, जंगलात जाय, तपस्या कर, देवाची प्राप्ती कर, मग माझ्या पोटी जन्म घे, मग मांडीवर बस. म्हणे बाबू आम्ही दोघीजणी आहे, काय करा? अरे मोलकरी एवढी माही किंमत या घरात नाही आहे बाबू. तिचंच म्हणणं बरोबर आहे, तुला वनात जावंच लागते. आता याच्या कचाट्यात राहिल्यापेक्षा तुला वनात जाणंच पुरं. कारण येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष, नाही गुण दोष, अंगा एक वृक्षवल्ली आमासोय रे वनचे रे, वृक्षवल्ली आमासोय रे वनचे रे. किती बायका होत्या उत्तम बायका? 2 बायका होत्या ना, आणि दोघीचे होते लेकरं 2. आणि आताही एखाद्याला 2 कर म्हणा, नाही घरात तुझे 3 मिनिटं होळ बांधतो कधी. काय लोकांना सवय पडल्या का ना. मोठीली मुलगा झाला नाही म्हणून आईने केली, म्हणजे सक्कीच बहीण केली म्या. बरं केलं, मग तिलेही झाले नीलेही झाले. घे आता कसं रे, काय करा? एका पुरुषात 2 नारी, एका पुरुषात 2 नारी, आणि पाप वसे त्याचे घरी.
हां, एका माणसाले 2 पत्न्या समजा. किती पत्न्या? त्याच्या घरी पाप. कसं काय पाप महाराज? मी थोडं पापाचे प्रकार 10 आहे. त्यापैकी 2-3 पाप, कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. हे पाप दिसत नाही. पाहिजे काही काही बायाच्या मनातलं पाप कसं ओळखावं हे आयडिया पाहिजे. एका माणसानं काय केलं, बायकोला सांगितलं म्हणजे मला मुंबई जायचं आहे, मला मुंबई जायचं आहे, मी महिनाभर येणार नाही आणि माझ्या आईची चांगली प्रकारे सेवा करायची. म्हणजे हो करतो. ठीक आहे. आणि त्या आईला इथं बोलवून घे म्हणजे माझी आई तुझे संगमंग राहीन. ठीक आहे बोलावा. मी माझ्या आईला आताच म्हणलं होतं माझ्या आईला बोलवून घेतो. माझी आईची इच्छा लय रोजची होती इथे याची. मॅच नाही म्हटलं होतं. तुम्ही म्हणता तर बोलावतो. आता बोलावलं आईले. आई आली. आई म्हणंत अशीच होती. याची माय अशी होती, दाढीजुडी ही अशी होती माय, काळीन किडी. जेव्हा आता मुंबईला मी म्हणजे जा बेनफिकर आणि गेला मुंबईला. आणि महिनाभर तर ह्या आलाच नाही. महिनाभरानं वापस आला. त्याची बायको लढायला फिरली. अशी तुमची माय, तशी तुमची माय, जीव घेतला मायनं, किती कामं करू, किती कष्ट करू, उगी राहतच नाही, माय तमन करे, तिचं गच्ची दाबा काकाची न इथे मारून टाकू. अशी ह्या म्हणे चुप आहे, बोल नको. तू म्हणतो तेच बरोबर आहे. नाहीतरी मै माय कशी आहे मला माहीत आहे. आज मै माय मला संपवायची आहे. त्याची बायको म्हणे तुम्ही माझ्या मनातलं बोलले म्हणे, मी ते चाळीतले मारत होते म्हणे, तुम्ही याच्या होती म्हणून थांबली म्हणे. मी हा घरात गेला पाहिले तो बुडी झोपली होती खाली. याची माय, तिची माय होती पलंगावर. तिची माय अशी होती तर ते पलंग उठणंही नाही, एवढी जाडी झाली. याची माय लोड झाली. याला वाटलं मग माया आईविषयी हिच्या मनात पाप आहे म्हणून तर माय लोड झाली. मग ह्या म्हणे एक काम करा संध्याकाळी. म्हणे कायचं? म्हणे मी जेवायला बसन एक मोठा गोटा आणतो आणि माझ्या आईच्या तोंडावर आपटून दे, मग धरणात नेऊन फेकून देऊ. जमलं म्हणे. मग रास्ता चांगली होऊ दिली. जेवणं घेऊन झाले आणि माय होती खाली झोपली, सासू होती पलंगावर. तर मायला सांगितलं म्हणे मा तू खाली खाली झोपतं तर पलंग आणणार जावे काय, आपल्या घरात जावे ना, तू पलंगावर झोप आणि माझ्या सासूला खाली झोपू दे. सासू झोपली खाली, हे झोपली पलंगावर. याने दिवा लाईट दिला बंद करू. हिने आणला मोठा गोटा 11 वाजता. मग सांगितलं नवऱ्याला म्हणे गोटा आणला. म्हणजे तुम्ही माय कुठं आहे म्हणे, मै माय वरत आहे. मै माय तुमची माय खाली आहे म्हणे. मग मै माय खाली आहे ना, जाय म्हणे, टाक गोटा एक. हे गेली अंधारा लागला आधी. तिला वाटलं मै माय खाली जाय बा. उचलला गोटा, आपटला तोंडात. एका गोट्यात बुडी मिलीस, मेली बुडी. ती बुडी दोघांनी उचलली, पोत्यात भरली, ठेवली मोटरसायकलवर, धरणात नेऊन फेकून दिली. ही बुडी मस्त म्हणे. मग पोसून म्हणे गेलं सासूबाईचं मळं, गेलं म्हणे सासूबाईचं मळं. मग चल घरी म्हणे, एकटीच लळ. हां, सासूबाई कनी डुबकूनच गेल्या. चल म्हणे घरी लढशील. गेल्या. हे घरी आले पाहिले तर काय झालं होतं, त्याची माय जिवंत होती आणि हिनं हिची माय मारली होती. दुसऱ्यासाठी गड्डा खाणला म्हणते, इसमें का वो निकल जाएगा आणि तुम्हारा शरीर या पडा रहेगा. असं म्हटल्याबरोबर राजा डोळ्यात पाणी आलं. राजा घरी आला आणि सर्वस्वाचा त्याग केला आणि घराच्या बाहेर पडला. भगवे कपडे अंगात घातले आणि काय बाहेर पडला. सांगितलं मज नाही कुणाची आशा, हो मज नाही कोणाची आशा, या जगदीच्या वाचुनी, या जगदीच्या वाचुनी. आणि त्या परमेश्वराच्या भक्तीत लागला. राजा माणूस गावात भीक मागायला लागला. माझो गरीब मा भिक्षा देही. लोक म्हणे आता राजा आहे रे, सुखी येले का घरचा, ह्या खाली भीक मागून राहिला. तो राजा सांगायला लागला मी सुखी होतो पण आता मी सुखी नाही आहे. त्याच्याहीपेक्षा जास्त सुखी मला व्हायचं आहे म्हणून परमात्म्याकडे बोललो. गुरुने मस्त फकीरी दिया, गुरुने मस्त फकीरी दिया, गुरुने मस्त फकीरी दिया, गुरुने मस्त फकीरी दिया. मोल न कुछ भी लिया, हो मोल न कुछ भी लिया, गुरुने मस्त फकीरी दिया, गुरुने
तुम्हारे मोल कुछ न लिया, मज नाही कुणाची अधिक मागतो आहे. आम्हाला सर्वस्वाचा त्याग एवढा करता येणार नाही, पण वेळातला वेळ काढून ध्यान करता येते, वेळातला वेळ काढून प्रार्थना करता येते, हरिपाठ करता येते. हां, हे जीवन मानसी आहे. तुकडोजी महाराज शेवट सांगतात, प्रल्हाद बाळ वाचविला, प्रल्हाद बाळ वाचविला, खांबा मधुनी खळवळला, मधुनी खळबळला, कच्छपू दुष्ट मारियेला, सांगे तुकड्या सागरी या जगदीशा वाचुनी. ओ मज नाही कुणाची आशा, मज नाही कुणाची आशा, या जगदीशा वाचुनी, या जगदीशा वाचुनी. शेवटचं चरण आहे. आमचं कसं राहते, आम्ही एखादं भजन कोणतं घेतलं का त्या भजनाच्या आधारानं बोलतो. एखादा अभंग घेतला, आम्ही त्या अभंगाच्या आधारानं बोलतो. तिथून काही मागणिष्ठत नाही. मी वारकरी कीर्तन करतो. अनेक वारकरी लोक मला बोलावतात. तुमच्या वाशिमची पुढं मी कन्नेरगावपर्यंत, हिंगोली, करंजगाव, कन्नेरगाव, वसमत, शेमाळ, पिपरी, त्याच्याही पुढं वर्धपूरपर्यंत आम्ही कार्यक्रम करतो. लोक आम्हाला बोलावतात. पण आमचा नियम आहे, अभंग घेतला, भजन घेतलं, भजनाच्या आधारानं बोलायचं बस. तुम्हाला आवडते का कोण कीर्तन? आवडते काय? बरं, कीर्तन भगवंताचं नाम सत्य आहे का सिनेमा सत्य आहे? आपण सिनेमा जास्त पाहतो. हे रिश्ता क्या कहलाता है, फालतू दिल बहलाता है. कार्तिक नायराव स्वयंपाक करता करता बाया अशा उंडे चुरते. लागला बाई नायरा. भेटला बाई कार्तिकले, भेटली बाई कार्तिकले. कशी आहे सिरियल ते नायरा? काही नायरा दिसत नाही. मग ते पोट्टच गायब होऊन जाते. मग यालाच माहीत नाही लेकरू कोणाचं वय काय नाही. मॅट पण आहे त्या सिरियलमध्ये पुराचा पुरा. ते इमली नावाची इमली सिरियल मी पाहिली, इमली. मग ती चिमली पाहणंच बंद केलं. बरं, कोणतेही पिक्चर खरा असते का ताई? पाहिले खरा असं काय? नाही आहे, खोटा आहे. चालते सरळ, दाखवते असे पायलावर चढून राहिले. एका मुलीला हिरो वाटते एवढ्या उंचावर, काही कमाल नाही त्याच्यावाली. अहो, तर पाकिस्तानला गेल्या गदर नावाचा पिक्चर पाहिला. कोणता? गदर. मला नव्हती पैशाची कदर, चल म्हटलं वदर. गेलो बाल्कनीवर. पण मला दुरून चित्र दिसत नाही, चित्र बरोबर. तर मग खाली आलो, तर थर्डमध्ये जाऊन बसलो. 3 रुपये तिकीट. आणि चालला पाकिस्तानला बायकोला नाही आले. मैं निकला गदिले के रस्ते पर, वो सड़क पर एक मोड़ आया, मोड़ आया, एक मोड़ आया, एक दिल छोड़ आया. मग गाडी काही पुढे जाईल. मग गेला पैदल. पोट्ट संगच होतं. सकीना निकल जाए यहाँ से. सकीना तेरे साथ नहीं आ सकती है. हाँ, लेके जाऊंगा. अबे जा, तू क्या लेके जाएगा? इतने टुकड़े करूंगा, पाकिस्तान से ट्रेन में भरकर, बोरी से भरकर या भारत में भेज दूं. निकाल. हाँ. काय म्हटलं, दोघांत झगडा होते. आता मी समोर बसलो होतो. मी म्हटलं, एकामेकाला अवजार जर येणं मारली निसटलं पहिले मलाच झुमते. उठलून डायरेक्ट मागत चालला गेलो. हाँ, इस्लाम कबूल है? हाँ कबूल है. बोल पाकिस्तान जिंदाबाद. त्याने म्हटलं, मग पाकिस्तान जिंदाबाद. बोल हिंदुस्तान मुर्दाबाद. चुप. हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है, जिंदाबाद रहेगा. निकल यहाँ से. हाँ, सकीना को लेके जाऊंगा. त्याच्या समोर होतं हँडपंप त्याच्या समोर होतं. त्याने हा केलं, पण हँडपंपच उपडलं. नट बोलता सहीच उपडलं. माझ्या तर डोळ्यात पाणी झालं. मी लई हिरो पाहिले, लई ताकदवान हिरो पाहिले. म्हटलं एवढी ताकद एखादी नसन. म्हटलं नटा बोलता सही त्याच्या अर्ज हँडपंप हाती आलं. मग 2-4 बुढे मापाशी बसले होते. मॅच झाले काय म्हणे, ते काय हापशी काय म्हणे, काय व्हायचं म्हटलं, खायच्या तेलाचा पिपा असते ना म्हणे. हो म्हटलं, त्याच्यातलं तेल काढायची मशीन आहे म्हणते.
बनवलं त्यांच्या विधीचं कोणतेही सिरियल पहा. मी रामायण पाहायला गेलो. पुढे बोला रामायण पाहायला गेलो आम्ही 10-12 बुटे गावातले गेलो बघायला. लागलं रामायण. राम आमच्या समोर वनवासात गेला. सीता लक्ष्मण दोघी आमच्या समोरून गेले आमच्या. आम्ही समोर बसलो होतो. मग पंचवटीत पोहोचले. तिला दिसलं म्हणजे मुर्ग सोनेरी मुर्ग. राम प्रभु इतना हिरन मार के लेगा, मरेगा तो चमड़े की चोली सिलवाऊंगी, जिंदा रहेगा तो कुटी में बांधूंगी. हाँ प्रिय रुक जाओ अब भी जाता हूँ. चल्ला बांध घेऊन या. लक्ष्मण राहायला घरी. आम्ही समोर बसलो होतो. तिकडून मला आवाज बचाव. लक्ष्मण हे पाठवून राहिली. तो जात नाही म्हणे, हे जाय म्हणे. बहुतेक सीतानं शब्द काहीतरी वापरला एक गलत. तो लक्ष्मण झोमला. लक्ष्मण म्हणे ऐसा है माता अब भी जाता हूँ, ये लकड़ी के आगे आना नहीं, आपको धोखा हो जाएगा. लक्ष्मणही गेला. आम्ही समोर बसलो होतो. लगे रावणाला मायावी रूप धारण करून भिक्षान देही. सीता आमच्या समोर रस ओलांडली, शिरण ओलांडली. त्याला भिक्षा द्यायला गेली. त्यानं उचलली, इमानात टाकली, वरतून घेऊन गेला. आम्ही खालीच बसलो राहिलो. बोलायचे काम नाही पडलं. आता कसं करावं बा. तर तिकडून रामप्रभू आले. सीता म्या म्हटलं दिसते आता मग आता. म्या म्हटलं झालं. आम्ही बोललो नाही भाऊ. आम्ही नाही बोललो. आम्ही समोर बसलो होतो. राम आम्हाला विचारले आमचे तोंड करून. बोललो नाही आम्ही. राम लक्ष्मण पुढं गेले. मग जटावनं सांगितलं का राम प्रभु सीता माता को रावण लेके गया, देखो मेरा हाल क्या हो गया, मेरे पंख उसीने तोड़ डाले. राम राम त्याने प्राण सोडला. राम लक्ष्मण पुढं गेले. हनुमंत भेटला. हनुमंताने विचार नाही केला. ज्या लंकेत सीता होती जिथं आम्ही समोर बसलो होतो त्यानं लंका पेटून दिली. लंका पेटल्याबरोबर आग राय रे आमच्याच अंगावर आहे. मी म्हटलं आपण मरतो आता. टाकीच पेटते. आम्ही 10-12 बुटे उठलो. एका कोपऱ्यात गेलो. मॅनेजरने बॅटरी मारली. क्या हो गया म्हणे. कुछ नहीं जी. म्हटलं लंके को आग लग गई. म्हटलं हमारे आंग पर इस्तो उड़ने की शक्यता है. म्हटलं इसीलिए हम एका इकडे हो गए. म्हटलं मॅनेजर म्हणे बहुतेक बुडके मॅट आहे म्हणे. हे एक बुडका मापाशी मॅट होता. म्हणजे महाराज मला बिडी बोलायची आहे. का डब्बी नाही म्हणे मापाशी. डब्बी कालच सरल्या म्हणे. आता कसं करू म्हणे. टाकीच पुरी पॅक आहे, दरवाजे बंद आहे. मला मॅट नको करू म्हटलं. अबे का म्हटलं डब्बी काय पाहायचं म्हटलं. एवढी लंखेला आग लागली. म्हटलं तू बिडी पेटणार नाही काय. म्हटलं होय म्हटलं मोहरे. मग तो मोहरे गेला आणि त्यानं त्या पडद्याला बिडी लावून दिली. लंका जळून राहिली. याची बिडीच नाही पेटे. लंका जळून खाक झाली. याची बिडी वापस आली. तुम्ही सांगा मला हे बिडी खरी होती का ती आग खरी होती. हां मग आपल्याला ते जास्त आवडते म्हणून महाराज सुंदर एका भजनात लिहितात. सत्यनीतीचा दिला मार्ग सोडूनी, असत्याशी बसला तू नाते जोडूनी. ओ सत्य नीतीचा दिला मार्ग सोडूनी, असत्याची बसला तू नाते जोडूनी. या मायेच्या जाळ्यात फसला कसा रे तुला जावं लागेल आला कसा रे. तुला जावं लागेल आला हो नको ऐसे जीवन जगू मानवा रे. लागेल आला कसा रे. तुला जावं लागेल आला कसा रे. सत्य तू विठ्ठला त्याचं भजन करा. गुरु काय म्हणतं हे काय प्रल्हाद बाळ वाचविला. आज होळी आहे. सुंदर होळीचा सण आहे आणि महाराजांच्या वयामध्ये सुंदर आले सण उत्सवामध्ये. हा होळीचा आला शिमगासन, त्यात मोठी मारहाण. लोकही भद्र मान सोडून पळते मार्गी वेळेसे. हा वाढला विचित्रपणा ऐसा नोहे शिमगा जाना. त्यातही आहे तात्विकपणा घेण्यासारखा समाजा. याच दिवशी प्रल्हादाची छळना केली होती होळीने जाना. परी दुःख न झाले प्रल्हादा प्राणा हरिभक्त म्हणून. सुंदर त्या होळीने आपल्या भक्तप्रदाला आगीमध्ये सोबत घेतलं होतं आणि त्याला जाणण्याची शपथ घेतली होती. पण सांगू तुम्हाला मी भक्तप्रदा बापाला सांगायचा जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा करे रघुराज तो बालना बाका होय. त्या बापाला असं वाटायचं याला भुकेने मारलं तर या जेवतो.
जेलात टाकलं, खोलून बाहेर येतो, याला काही उपाय करून राहिलो, पण याला वाचवणारा कोण आहे तो सांगायला लागला माझा देव आहे, माझा देवावर विश्वास आहे आणि तो देव मला वाचवतो. जेव्हा तुम्ही डब्बा देत नव्हते तेव्हा माझी लक्ष्मी आईसुद्धा माझ्याकरता डब्बा घेऊन यायची. आणि आजही मला देव वाचवणार आहे बाबा. माझा देव जिथे नाही तिथे आहे. बापाने विचारलं, कोण तुझ्या देव रे, कुठं आहे तुझा देव? खांबावरी लात मारिली दुर्जने. ओ खांबावरी रात मारली दुर्जनी. तुझा आहे देव सांग तुझा, कोण तुला वाचवतो रे? भक्तीविना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. तो भक्त बनला निष्ठावान होता. हा. कोपुनिया पिता तुसे प्रल्हादासी, सांग ऋषिकेशी कोठे आहे. सांगे ऋषिकेशी कोठे आहे. यरु म्हणे काष्टी पाषाणी सकळ. पाषाणी सकळ आहे वनमाळी जेथे तेथे. आहे वनमाळी जेथे. बाबा माझा देव कुठे आहे? मग खांबात देव आहे का? बाप म्हणतो बरं व्हा, मला पहिले पाहू द्या. खांबापाशी जातो, कान लावतो, गुरगुर गुरग आवाज ऐकू येतो आणि सांगतो मग बाबा खांबात माझा देव आहे. खांबावरी लात मारिली दुर्जने. खांबावरी लात मारिली दुर्जने. तंबी नारायणे प्रगटला. तंबी नारायणे प्रगटला. तुका म्हणे ऐसा खांब कडाडीला. तुका म्हणे ऐसा खांब कडाडीला. ब्रह्मदच कला स्वर्गलोकी. ब्रह्मदच कला स्वर्गलोकी. यरु म्हणे काष्टी पाषाणी सकळ. यरु म्हणे काष्टी. पाषाणी सकळ. खांबावर लाथ मारली आणि खांबातून प्रगट झाला देव. तुकडोजी महाराज भजन असंच आहे. भाव तिथं देव ही संताची वाणी. भाव तिथं देव ही संताची वाणी. आचारा वाचून पाहिला का कोणी. हो आचार वाचून पाहिला का कोणी. शब्दाच्या बोलाने शांती नाही म्हणी देव बाजार. बाजारचा भाजीपाला नाही रे. हो म्हणी नाही भाव म्हणे पाव. देव शान भेटायचा नाही रे. हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो. नाही हो. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. असं भाव तिथं दे. ज्ञानवराय म्हणता भावे विना देव न कळे संदेह. गुरु विना अनुभव कैसा कळे. तपे विना दैवत तिथल्या विना प्राप्त. गुजे विना ही तर कोण सांगे. भाव आणि तो देवाला भाव द्या. देवावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, प्रभूचं भजन करा, ध्यान प्रार्थना करा आणि या उत्सवाला चांगल्या प्रकारे शोभा वाढली पाहिजे. सर्वांनी ऐकण्याकरता या सद्गुरू समर्थ आमचे बापूरावजी महाराज, तुकडोजी महाराज यांचा 57 पुण्यतिथी आपण करून राहिलेलो आहोत. आणि दरवर्षीप्रमाणे लोक आम्हाला इथे बोलावतात. यावर्षी आमच्या गुरुजीने मला फोन झाला, महाराज तुमचं आम्हाला कीर्तन पाहिजे. पहिले त्यांनी 4 तारीख मला मागितली, पण मॅडम बाबा 4 खाली नाही, 2 तुम्हाला देतो. 2 तारीख दिली आणि इथपर्यंत आलो. तुमची जे काही 2 तास मला सेवा करायची आहे ते करण्याचे प्रयत्न केले. हे चुकलं असेल तर माझी चूक माझ्या पदरामध्ये घाला, कारण 11 वाजलेले आहे. कारण इथं नियमबद्ध काम आहे. दादाला 11 म्हणजे 11 पाहिजे. आणि सकाळी 5:30 उठा लागते, झाले उठाच लागते. हा नियमच आहे. त्यामुळे आम्ही की जास्त वेळ घेणार नाही. ह्या आयोजकाने मला इथपर्यंत बोलावलं आणि तुझ्या समोर बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो. मी कीर्तनकार नाही, कीर्तनकार झालो नाही, होणार नाही, होतही नाही, व्हायची इच्छाही नाही आणि झालं तो काही फायदा नाही. रिकाम्या जागा भरा, असा तडीवरचा फोन करा आणि सर्वांनी पुन्हा एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली. नाथराज माऊली. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. हो हो. तुकाराम. झालेला कार्यक्रम कीर्तन सेवा संपली आणि आमचे बापूरावजी महाराज, तुकडोजी महाराजांचे समर्पण करतो.
आणि सर्वांनी राष्ट्रवंदने करता जाग्यावर तर उभं राहा.